मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको, विचार विजवा, माणसं मशाल म्हणून तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी मी आमंत्रित करत आहे विजय जावंदिया सरांचा परिचय मॅडम करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री विजय जावंदिया, ज्येष्ठ शेतकरी नेते नागपूर. त्यांचा अल्पसा परिचय. 1970 पासून शेतमालक म्हणून जगण्याचा प्रयत्न. शेती करताना गावाच्या गरिबीचे कारण गावात नाही, शेतमालक शेतमजूर संघर्षात नाही तर शेतीला लुटणारा व्यवस्थित आहे, हा विचार पक्का झाला व व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याचा निर्णय घेतला सरांनी. त्यानंतर 1972-73 पासून स्वर्गीय डॉक्टर बोकरे व कापूस उत्पादक संघ यांच्यासोबत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. 15 ऑगस्ट 1980 साली वर्धा जिल्हा शेतकरी शेतमजूर अन्याय निवारण समितीची त्यांनी स्थापना केली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक परिसंवादात भाग घेतला. त्यामध्ये त्यांनी स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, नॉर्वे, नेदरलँड सारख्या शहरामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे. 30 जून 2006 भारताचे प्रधानमंत्री माननीय डॉक्टर मनमोहन सिंहजी मी वायखाड गावात येऊन शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा करून दिलेली आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या 2 दशकात 1991 आणि 2012 इंडियाचा सुपर इंडिया व भारताचा इथोपिया होता ही वास्तविकता त्यांनी मांडलेली आहे. मी त्यांना विनंती करते सरांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा आजच्या विषयावर. धन्यवाद. विदर्भ अर्थशास्त्र परिषद आणि सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज हा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे, या परिसंवादाचे अध्यक्ष या कॉलेजचे प्राचार्य काटकरजी, माझे गुरु डॉक्टर खांदेवालेजी, डॉक्टर उद्दारजी, माझे सहकारी प्राध्यापक राजपूत सर, काकडे सर, माधव शेट्टीवार सर, मॅडम सरुताई, उपस्थित गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मुलांना मुलींना माझा परिचय जो करून दिला आहे, खरा माझा परिचय हाच आहे की मी शेतमालक म्हणून जगलो. कारण माझ्या बाप दादाची खूप मोठी मालमजुरी. असं म्हणतात की माझ्या आजोबांकडे 1400 एकर जमीन, 1400 एकर जमिनीच्या मालगुजाराचा मी जातो. माझा जन्म नागपूर शहरात झाला, कारण माझी आई नागपूरची होती, आईचं माहेर नागपूरचं होतं. आईचे वडील हे नागपुरात कापड व्यापारी होते. वडील लवकर वारल्यामुळे आमच्या आईला आमच्या नागपूरच्या आजोबांनी ठेवलं, आम्हाला लहानाचं मोठं त्या आजोबांनी. शेतीशी फक्त एवढाच संबंध होता की उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या आजोबांकडे जायचं, बाकी काही संबंध नाही. पण 1970 साली आमच्या काकांच्या वाटण्या झाल्या आणि त्या वाटण्यांमध्ये मला आणि माझ्या भावाला 40 एकर जमीन मिळाली. मी तेव्हा माझ्या इथे डॉक्टर लिहिला, मी डॉक्टर वगैरे नाही आहे, साधा ग्रॅज्युएट आहे. मी MSc पूर्ण नाही करू शकलो. नागपूरला मी MSc करत होतो केमिस्ट्री मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये. पण ही 40 एकर जमीन आमच्या आजोबांनी पडीत ठेवून दिलेली होती. मी विचार केला की चला आपण शेती पण करूया, पडीत जमीन ठेवलेली आहे. तर नागपूरहून जाऊन येऊन शेती करत होतो. सकाळच्या पॅसेंजरनी जायचो, दहेगाव स्टेशनला उतरायचो, तिथून 6 किलोमीटर शेतात जायचो, पुन्हा येऊन संध्याकाळी नागपूरला परत. 1 रुपया दिवसभर काम करणाऱ्या आमच्या माय माऊलीची मजुरी होती आणि 2.5 ते 3 रुपये दिवसभर काम करणाऱ्या आमच्या पुरुष भावाची मजुरी होती. इतकी कमी मजुरी देऊन 80 एकर जमिनीत तर शिल्लक काहीच राहिलं नाही. सगळी कोरडवाहू शेती, एक थेंबी पाणी नव्हतं. कापूस, तूर, ज्वारी. आणि त्यावेळेला इंदिराजी गांधी म्हणायच्या गरिबी हटाव, गरिबी हटाव. मला प्रश्न पडला की इतकी कमी मजुरी देतो आहे आणि इतकी कमी मजुरी देऊन 80 एकर जमिनीत तर शिल्लक काहीच राहिलं नाही, तर मी माझं उद्या कुटुंब कसं पोसायचं. आणि या मजूर भावा बहिणीने जास्त मजुरी दिली नाही तर गरिबी हटणार कशी.
अत्यंत नम्रपणे सांगतो की मला तेव्हा मार्क्स माहिती नव्हता, मला काही माहिती नव्हतं. समाजवाद, भांडवलवाद, हे साम्यवाद हे शब्द फक्त ऐकले होते. आणि मी आपल्याला असा प्रश्न विचारला होता की मग या गावातल्या गरिबीला जबाबदार कोण आहे? मी जास्त मजुरी देत नाही, एखाद्याला मी मोठा शेतकरी देत नाही, पण गावातले इतर शेतकरी त्याच्यापेक्षा जास्त मजुरी देत नाही. मग ती गरिबी कशी दूर होणार आहे? या प्रश्नाचं मला उत्तर असं मिळालं की गावाच्या गरिबीचं कारण हे गावात नाहीये. गावाच्या गरिबीचं कारण हे शेतमालक, शेतमजूर यांच्या भांडणात नाहीये. गावाच्या गरिबीचं कारण या व्यवस्थेमध्ये आहे. आणि ही व्यवस्था शेतमालकांना सांगते की तुम्ही कमीत कमी मजुरी द्या, जास्तीत जास्त काम करून घ्या आणि स्वस्तात स्वस्त सर्व जे जीवनावश्यक वस्तू आहे, जो दुर्भाग्यानं शेतकरीच पिकवतो, ते सगळं आम्हाला पुरवा. आणि या याच्यात जे काही शिल्लक राहील ती तुमची दलाली म्हणून तुम्ही शेतमालक म्हणूनही जगा आणि मजुरांनाही मत देऊ नका. आणि म्हटलं नाही, हे काम नाही करायचं आपल्याला. या व्यवस्थेला आपण प्रश्न विचारला पाहिजे. आणि मी अत्यंत नम्रपणे सांगतो की तेव्हापासून मी आजपर्यंत, आज सुद्धा तोच प्रश्न विचारतो आहे की शेतात काम करणाऱ्या आमच्या भावा बहिणींची मजुरी वाढली नाही तर गरिबी दूर कशी होणार आहे? चुकीचा प्रश्न आहे का? माझ्या मुलांनो, मुलींनो, तुम्ही शिकून राहिलेला आहात. तुमच्यापैकी अनेकांच्या घरी शेती असेल ना, दुसरा व्यवसाय असेल, कुठे नोकरी असेल वडिलांना, आईला, याला, पण शेतीत असेल की नाही असेल? तुम्ही शिकता याच्याकरता आहात का की ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर शेतीत परत जायचं म्हणून? आहे कोणी कसं? त्याचा एम त्याचं हे आहे की मी या देशाचा एक चांगला शेतकरी होणार आहे असं? आहे ना? लाजू नका, बिलकुल लाजू नका, ही फॅक्ट आहे. आणि तुम्ही तर जाऊ द्या, MSc ऍग्रिकल्चर केलेले पोरं गावात येत नाही परत बापाच्या शेतीवर आपलं शेतीचं ज्ञान पाजवण्याकडे. MSc डेअरी टेक्नॉलॉजी केलेला पोरगा गावात येत नाही चांगली डेअरी काढण्याकरता. कसल्या गोष्टी करतात आमच्या देशातले राजकीय लोक, सगळ्या पक्षांचे, एका पक्षाला दोष देत नाही. काय कारण आहे? कारण एकच आहे, सगळ्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त पाहिजे. पण हे कारण सांगायचं नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. उद्धव साहेबांनी सांगितलं हळदीला भाव मिळाला, कापूस कशाला पेरता? साहेब मला माफ करा, पण कापसाची गरज आहे ना. हळदी, सगळ्यांनी हळदी पिकवली तर हळदीला भाव मिळेल का? आज आमच्या देशात हेच होत आहे की शेतकऱ्यांचे खरे मुद्दे अंडर कार्पेट करण्याकरता एक नवीन झेंडा उभा केला जातो. आवळे लावा. काय झालं आवळे लावल्यानंतर? शेवग्याची शेंग लावा. आता तर आमचे प्रधानमंत्री साहेब ड्रमस्टिक्स खाण्याने काय फायदा आहे, त्याचा पराठा कसा केला जातो त्याचा व्हिडिओ येते. म्हणजे ज्यांनी ड्रमस्टिक लावलं त्यांचं काय झालं? वेगवेगळ्या पद्धतीने आज मुद्दा मांडतोय. काल एका मुलीचा मी व्हिडिओ पाहत होतो युट्यूबवर. असं त्या युट्यूब मध्ये दाखवलं आहे की एक मुलगी IT सेक्टरची मोठी पगाराची नोकरी सोडून ती शेती करायला आलेली आहे. तिने गिर गाई विकत घेतलेला आहे आणि तिचा धंदा खूप मोठा प्रॉस्पर होतो आहे. त्याच्यामध्ये एक छोटस वाक्य असं आहे की तिने तयार केलेल्या गिर गाईचं तूप 3000 रुपये किलो खपत आहे. बाबा 3000 रुपये किलो तूप घेण्याची गॅरंटी आम्हाला द्या ना. त्याच्यातले अनेक मुलं मुली आपापल्या गावात जातील आणि गाई पाळायला सुरू ऐकली बरोबर. गॅरंटी काय देत नाही? आम्हाला उद्देश केला जातो ऑर्गॅनिक शेती करा, विषमुक्त अन्न पिकवा. आमचे अर्थमंत्री पार्लमेंटमध्ये भाषण करतात 0 बजेट शेतीची. 2 वर्षापूर्वीचं भाषण ऐकलं असेल ना तुम्ही? चांगली गोष्ट आहे.
एवढं जर झिरो बजेट शेतीमध्ये आणि या केमिकल याच्यामध्ये खराबी आहे आणि झिरो बजेटमध्ये एवढी ताकद आहे, तर देशातले सगळे रासायनिक खताचे कीटकनाशकाचे कारखाने बंद करण्याचा एक ऑर्डर का नाही काढत? चुकीचा प्रश्न आहे. काढून टाका ऑर्डर. सगळीकडे विश्व आमच्या बापदादा काय करायचे तेच करायचे ना. पण रिअल इश्यू जो आहे तो अंडर कार्पेट करून टाकायचा. तुम्ही सुरुवातीला जे गीत गायलं त्याच्यात अर्थाचं महत्व काय आहे हे मांडलं बरोबरी नाही की नाही. ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख केला राजपूत साहेबांनी. शेतकऱ्यांच्या आशूच्या वरती सुरुवातीला ज्योतिबा फुलेंनी काय केलं? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने झाले. विद्या आणि वित्त याचा संबंध सांगितलेला आहे, याचं महत्व सांगितलेलं आहे. दुर्दैव काय झालं? दुर्दैव तेच झालं की विद्या घेतलेले तुम्ही आम्ही सगळेजण शहरात आलो. महात्मा गांधींनी म्हटलं होतं गावाकडे चला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शहरांकडे चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरे ठरले अशी म्हणायची वेळ आली की नाही? जे गाव सोडून शहराकडे आले त्यांचं जीवन सुरू झालं, सुखमय झालं. आणि जे खेड्यात राहिले, माझी आई आहे, माझी माय आहे, त्या जमिनीला कवटाळून बसले, ते अधोगतीला गेले. ही वस्तुस्थिती आहे की नाही? वस्तू असं का होत असं? मुख्य कारण जे आहे की खरा संपत्तीचा गुणाकार हा शेतीमध्ये होतो. एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ही फक्त शेतीमध्ये आहे गुणाकार करण्याची. उद्योगामध्ये हा गुणाकार नाही होत. तुम्ही हे 1 किलो टाकलं तर 2 किलो बाहेर नाही येणार. ते 1 किलोचं 999 ग्रामच येईल लागेल का? आणि हा जो गुणाकार होतो आहे, या गुणाकाराला लुटून जे भांडवल संचय केला जातं, ज्याला कॅपिटल ऍक्युम्युलेशन म्हणतात, ते या शोषणात नाही. गोरा इंग्रज या देशामध्ये कशा करता आला तर माझ्या मुलांनी बोलील ना, त्या तो तुमचा नातेवाईक होता, त्याला का तुमचा आमचा विकास करायचा होता? सोपी गोष्ट ही स्टीम इंजिनचा शोध लागला. स्टीम इंजिनमुळे तिथे कारखानदारी, यांत्रिकी कारखानदारी सुरू झाली युरोपमध्ये. त्या यांत्रिकी कारखानदारी करता त्यांना रॉ मटेरियलची गरज होती. त्या रॉ मटेरियलचं फिनिश प्रोडक्ट झाल्यानंतर त्याच्याकरता बाजारपेठेची गरज होती. आणि म्हणून गोऱ्या इंग्रजानं आफ्रिका आशियाच्या देशांना गुलाम करायला सुरुवात केली. म्हणून गोरा इंग्रज इथे आले. महात्मा गांधींनी त्याच्याकरता खूप सुंदर उदाहरण दिलं. या गोरा इंग्रज आमचा कापूस स्वस्त भावात विकत घेतो, मँचेस्टर लँकाशायरला घेऊन जातो, तिथे कापड तयार करतो, ते कापड इथे पुण्यात टाकतो, ते महाग भावात विकतो, पण इथले बुनकर बेकार, रंगारी बेकार, इथला शेतकरी उद्ध्वस्त. त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सोप्या शब्दामध्ये सांगितलं, कच्चा माल मातीचा भावे, पक्का होताची चौपटीनं घ्यावे, ग्रामजन चुकी कसे व्हावे. आणि हा किस्सा मार्क्सच्या समकालीन रोझा लक्झमबर्गनी सुद्धा मांडला होता. एक जर्मनी ती इकॉनॉमिस्ट होती, म्हणतात ती लेफ्टिस्ट होती, आणि तिने असं म्हटलं होतं की हे जे गुलाम देश आहेत, हे गुलाम देश कच्चा माल लुटण्याकरता, श्रमशक्ती लुटण्याकरता केलेले आहे. आणि तिला प्रश्न विचारला होता की उद्या हे गुलाम देश स्वतंत्र होतील, या स्वतंत्र देशाच्या औद्योगिकरणाकरता लागणारे भांडवल कुठून आणतील? तेव्हा तिने म्हटलं होतं की देन देयर विल बी इंटरनल कॉलोनियलायझेशन, अंतर्गत उपनिवेशवाद, अंतर्गत वसाहतवाद सुरू होईल आणि शहरांच्या विकासाकरता खेड्यांचं शोषण होईल. स्वतंत्र भारतात काय सुरू आहे? स्वतंत्र भारतात हेच सुरू आहे. गोरा इंग्रज गेला, पण तेच धोरण, कच्चा माल स्वस्त, पक्का माल महाग. आजही कापसाला भाव नाही,
पण कापसाचे भाव कमी झाले, कापडाचे भाव कमी काही होत नाही. उदाहरण देऊन सांगतो, जुनं नाही आत्ताच 2 वर्षापूर्वी 12,000 रुपये क्विंटल कापूस खपला ना. माझे काही शेतकरी आले आहेत राजुरावरनं, किशोर आलेला आहे, आणि तुम्हा मुला मुलींनाही माहिती असेल. माहिती आहे कोणाला तुमच्यापैकी की तुमच्या घरी 12,000 रुपये कापूस खपला होता, 10,000 रुपये खपला होता, आहे बरोबर. 2 वर्षापूर्वी 12,000 रुपये क्विंटल कापूस याच बाजारपेठेत खपला, याच व्यापाऱ्यांनी घेतला, याच दलालांनी घेतला. आज 7,000 7,500 रुपये मिळत नाही. 12,000 रुपये कापूस झाला तेव्हा कापडाचे भाव वाढवले मिल मालकांनी. आज 7,000 7,500 रुपये झाले, कापडाचे भाव झाले का कमी? झाले. झाला नफा हासल. ही जी भांडवल संचयाची प्रोसेस आहे, हिला लगाम कोण घालणार? मिल मालकाने जर म्हटलं की असं कसं काय, ते कबूल करतात. हो हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, रॉ मटेरियल स्वस्त झालं हो, पण आमचे इतर खर्च वाढले, लेबर वाढला, केमिकल वाढले, मशिनरीचे स्पेअर पार्ट्स वाढले, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली. अरे बाबा, तुमचे वाढले तर आमच्या शेतकऱ्यांचे नाही वाढले का? याचं उत्तर कोणी देणार नाही. याचं उत्तर आहे ना योजनांमध्ये 6,000 रुपये पीएम किसान सन्मान निधी. अरे बाबा, आम्हाला काय देता? त्या मिल मालकांना द्या ना, आम्हाला आमचा हक्क द्या. पण हे नाही देणार. कारण काय? कारण तेच आहे की हा असं अॅक्युम्युलेट नाही केलं तर मग विकास कसा होणार? विकासाची परिभाषा बदलून टाकलेली आता या व्यवस्थेने. पहिले आपण काय म्हणायचो? रोटी, कपडा आणि मकान. आता तर कोणी रोटी, कपडा, मकानाबद्दल बोलायलाच तयार नाही. परवा माझ्या शेतात काम करणारा माझा मजूर जो माझा साथी आहे, तो मला म्हणतो, भाऊ खाण्यापिण्याचा खर्च फारच कमी आहे हो, इतर खर्च खूप वाढले. याचा विचार व्हायला पाहिजे. वस्तुस्थिती आहे की नाही? मोबाईलचा खर्च वाढला, पेट्रोल डिझेलचा खर्च वाढला, एज्युकेशन कॉस्ट किती वाढलेली आहे, हेल्थ कॉस्ट किती वाढलेली आहे, नातेवाईकांच्या इथे जाणारे येणाऱ्याचा खर्च, त्या नातेवाईकांच्या ज्या सोशल जबाबदारी ते किती वाढलेलं आहे. मग हे जर सगळ्यांकरता वाढलेलं आहे, तर या शेतकरी शेतमजुरांकरता जो आमचा अन्नदाता आहे त्याच्याकरता नाही वाढला का? त्याच्याकरता विचार 75 वर्षात होत नाहीये. त्याचं कारण हेच आहे की मग हे विकास कशावर? मेट्रो रेल कुठे येणार, बुलेट ट्रेन कुठे येणार? तुम्ही भारताच्या कोणत्याही विमानतळावर जा, आजची गोष्ट नाही, मनमोहन सिंगांच्या कार्यकाळातली सुद्धा ही गोष्ट आहे. ते विमानतळ पाहिल्यानंतर कोणीही असं म्हणणार नाही की भारत गरीब देश आहे. असा विकास होऊ शकतो. पण कोणत्याही खेड्यात जा, आज काय परिस्थिती आहे खेड्यांमध्ये? काय परिस्थिती आहे खेड्यांमध्ये? तरुण पोरं पोरी खेड्यात राहायला तयार नाहीये. मी सुरुवातीला असं म्हणायचो की भारतातल्या खेड्यात रिटायर माणसं राहतात. एका 15 ऑगस्टच्या भाषणात माझ्या तोंडातनं निघून गेलं ते आणि ते पुन्हा सांगतो. माझ्या मते आता भारतातल्या खेड्यांची परिस्थिती अशी आहे की रिटायर माणसं नाही, फक्त मेंटली रिटायर माणसंच गावात राहू शकतात. जे डोक्याला विचार करू शकत नाही, दुसरं काही करू शकत नाही, अशीच माणसं गावात राहू शकतात, अशी व्यवस्था करून टाकली. त्याचा पुरावा हा आहे की आम्ही 85 कोटी लोकांना फुकट धान्य देतो. हे कबूल करतो आहोत ना आम्ही की 85 कोटी लोकांना आम्ही 2 वेळचं जेवण विकत घेण्याची क्रयशक्ती सुद्धा दिलेली नाही. आणि पुढचे 5 वर्ष त्यांना ते फुकट देण्याची गॅरंटी आहे. म्हणजे काय झालं की पुढचे 5 वर्ष तुम्ही असेच जगा. हा अमृत काल आहे, तेव्हा आम्ही समजून घेणार. मला असं वाटतंय की गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे हो
पण आम्ही ते सांगणार नाही. राजपूत सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चाललेलं आहे याचा उल्लेख केलेला आहे. आज युरोपचा शेतकरी, आज अमेरिकेचा शेतकरी, काल तर इंग्लंडचाही शेतकरी आंदोलनात रस्त्यावर उतरलेला आहे. माझ्याबद्दल सांगितलं गेलं की मी अनेक देशांमध्ये जाऊन आलो मी 98-99 मध्येच गेलो होतो WTOचा विरोध करण्यासाठी. जिनेवाला गेलो होतो, अनेक त्या देशांमध्ये गेलो होतो. तिथला शेतकरी हा सबसिडीवर जगतोय. ते कोणी सांगतं का आपल्या देशात कोणत्या पक्षाचा कोणत्या पुढारी? शेतकऱ्याला सबसिडी देणं म्हणजे भीक नाहीये, तो त्यांचा हक्क आहे. आमच्या देशात काय सांगितलं जातं शेतकऱ्याला? अरे तू तर अन्नदाता आहे, तू काय सरकारला भीक मागतो सबसिडीची? आणि उद्देश करणार तेच उद्देश करतो, असं अशी शेती कर, तशी शेती कर, तशी शेती कर, ती कर, ती कर. पण युरोपचा शेतकरी हा जो भांडतो आहे ना, तो आपल्या सबसिडी वाढवून घेण्याकरता भांडतो. ते काय सांगितलं तर आमच्या देशामध्ये, जगात, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, जगात एकही असा विकसित देश नाही, डेव्हलप कंट्री नाही की जिथली शेती ही सरकारच्या मदतीशिवाय सुरू आहे. नोवेअर इन द वर्ल्ड agriculture is not sustainable without state support. आमच्याकडे का सांगितलं जात नाही? त्याचं कारणच ते आहे की जर शेतकऱ्याला शेतकऱ्याचा हक्क दिला तर मग अशी शहराची चमक दमक दिसणार नाही. मित्रांनो, तुम्ही म्हणता मी एवढा बोलतोय, माझ्या अंगावरती एवढे चांगले कपडे आहेत, तुम्ही शेतीचं असं दारिद्र्याचं वर्णन सांगतोय. मी जाहीरपणे सांगतो की हे कपडे मी बाप दादाची शेती विकून घालतोय. मी आज जो जगतोय ना, तो शेती विकून जगतोय. मी गेल्या 50 वर्षात शेती करून नाही जगलो, मी बापाची इस्टेट विकून जगतोय. नागपूरला मी घर बांधलं, काय विकत घेतली? शेती विकून विकत घेतलेली आहे, हे जाहीरपणे सांगतो मी. पुढारी मग याच्यावर बोलत नाही. मित्रांनो, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. काय गडबड काय आहे? आपण जो अर्थ म्हणतो ना, तो अर्थ कसा समजून घेतला पाहिजे. अहो, त्या देशामध्ये पैसा स्वस्त होतोय. मी जेव्हा शेती सुरू केली तेव्हा 1 रुपया मजुरी होती, आज 250-300 रुपये असेल. काल भारत सरकारच्या एक बातमी आली वर्तमानपत्रात, आम्ही रस्त्यात नाही त्याची चर्चा करत होतो. आता भारत सरकार असा विचार करतोय, अनेक वर्षापासून करते, मोदी सरकार सत्तेत होत्यापासून, त्याच्या आधीपासून हा विचार सुरू होता की आता गावातल्या असंघटित मजुरांना सुद्धा मिनिमम वेजच्या ऐवजी लिव्हिंग वेज द्यायचा. चांगला विचार आहे होता. म्हणजे 75 वर्षानंतर ही थोडी अक्कल यायला लागली. आता याचा विचार करा मुलांना मुलींना की आमची दारिद्र्याची अवस्था का आली होती. मी जो प्रश्न तेव्हा विचारायचो 1 रुपया मजुरी असताना, त्याचं मूळ कारण मला सुद्धा माहिती होतं, पण त्याचं मूळ कारण गोरा इंग्रजाचं धोरण होतं. ते काय होतं? आणि हे मी आता मोदींना प्रश्न नाही विचारतो, हा मी डॉक्टर मनमोहन सिंगांनाही विचारलेला. म्हणून कृपा करून कुठे मी एका बाहेर बोलतो असं नाहीये. डॉक्टर मनमोहन सिंग माझ्या गावात जेव्हा 2006ला आले होते तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं की मला माफ करा, म्हटलं तुमच्यासमोर अर्थशास्त्रावर काही बोलायचं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. की तू जगाचा इकॉनॉमिस्ट आहे. म्हटलं तरी हिंमत करतो म्हटलं मी बोलायची. म्हटलं अजूनही आम्ही इंग्रजांच्या गुलामीतनं बाहेर नाही निघालो. ती गुलामी काय? इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलं. गुलामांना जगवण्याकरता त्यांना धान्य स्वस्त पाहिजे होतं आणि धान्य स्वस्त पाहिजे म्हणून त्यांनी धान्य उत्पादकांना जमीनदारी इजारदारीच्या माध्यमातून गुलाम केलं. त्यांचं धोरण बरोबर होतं म्हटलं. पण स्वतंत्र भारतामध्ये उद्योगाला मजूर स्वस्त पाहिजे आणि उद्योगाला मजूर स्वस्त पाहिजे म्हणून धान्य स्वस्त पाहिजे आणि धान्य स्वस्त पाहिजे म्हणून धान्य उत्पादकांना गुलाम ठेवलंच पाहिजे. हे धोरण बरोबर आहे का? गरिबांना धान्य स्वस्त मिळालंच पाहिजे, वाद नाही. पण गरिबांना धान्य स्वस्त देण्याकरता धान्य उत्पादकांना गुलाम का ठेवता म्हटलं.
आणि मी मग मनमोहन सिंगांना असं म्हटलं की जेव्हा केव्हा तुम्ही 6वं वेतन आयोग लागू कराल, मला माफ करा ना, तुम्ही 6व्या वेतन आयोगावर बोलताय तर तुम्हाला राग येईल, मला विरोध नाहीये, आम्ही 7व्याबद्दल जेव्हा तुम्ही 6वं वेतन आयोग लागू कराल तेव्हा 6व्या वेतन आयोगाचं वेतन तुम्ही ज्या तुलनेनं वाढाल त्या तुलनेत आमच्या गावातल्या भावा बहिणीचं इन्कम असलं पाहिजे आणि ते हिशेबात देऊन कृषी मूल्य आयोगानं शेतीमालाचे हमी भाव जाहीर केले पाहिजे आणि ते भाव म्हटलं मार्केट इकॉनॉमी मध्ये मिळणार नाही, त्याच्याकरता स्टेट इंटरव्हेन्शनची गरज आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की एवढा मोठा माणूस, देशाचा प्रधानमंत्री, देशाचा अर्थशास्त्री, माझ्या या प्रश्नावर उत्तर देताना त्या लहानशा गावात म्हणाला की मी तुमच्याशी सहमत आहे. दिल्लीला जाऊन कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतो की ते वायफळला बोलले, सगळीकडे आलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही विचारलं ना काय भाव वाढवले, आकड्यात सांगा. मी सांगतो की मनमोहन सिंगांनी त्यावेळेस 2008-9च्या निवडणुकीच्या आधी कापसाचा भाव 2030चा 3000 केला होता. एका वर्षात 50% कापसाच्या भावात वाढ दाखवा. याच्या आधी आणि त्याच्यानंतर आता या 10 वर्षात सुद्धा कधीही झाली. पण दुर्भाग्य काय झालं मग पुन्हा 2009 नंतर UPA 2 आलं आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. सगळेजण महागाई म्हणून कोर्टाला लागले, शेतीमालाचे भाव वाढले. मिल मालक म्हणायला लागले हे भाव तर जगाच्या बाजारात कुठेच नाही कापसाची. 3 वर्ष कापसाचा भाव 1 पैशाने नाही वाढला. मी मोदी साहेबांना, मुख्यमंत्री होते गुजरातचे, पत्र टाकलं. मला गुजरात सरकारचं उत्तर आलेलं कि आपने जो मोदी साहब को लिखा है हमको बताना है कि हमने 2800 से 3200 रुपए की मांग दिल्ली से की. आता मनमोहन सिंगांचे 3000, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे 2800 से 3200. काय फरक आहे? म्हणजे काय सगळे सारखेच आहेत ना. दुर्दैव काय आहे हो, दुर्दैव आम्हाला याचं राजकारण करता येत नाही. मी जो कालच्या बातमीचा उल्लेख करत होतो, आता मिनिमम वेज ते लिव्हिंग वेजचा विचार सुरू झालेला आहे. त्या बातमीत असं म्हटलेलं आहे की लिव्हिंग वेज कमीत कमी 386 रुपये असायला पाहिजे, जो की आज मिनिमम वेज 176 रुपये आहे. चांगली गोष्ट आहे. राहुल गांधींनी या वर्षीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 400 रुपये रोज देऊ म्हणून जाहीर केलेलं आहे. चांगली गोष्ट. त्याला आम्ही त्याला थोडं बहुत मान्य करू, कोण तो पुढे गेलो. भाजप असो, काँग्रेस असो, डावे असो, उजवे असो, सगळ्या पक्षांची तयारी आहे का की 400 रुपये कमीत कमी वेतन करायचं. 400 रुपये वेतन करून त्या हिशोबाला कृषी मूल्य आयोगाने C2+50% काढायचं आणि ते भाव बाजारात मिळणार नसतील तर सगळा शेतमाल सरकारने विकत घ्यायचा. आहे तयारी? बाकीच्या सगळ्या गोष्टी करता तुमच्यावर पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना यायची वेळ आली तर म्हणजे आमच्यावर पैसे येणार कुठून? एवढे चांगले रस्ते करायला, मेट्रोला, बुलेट ट्रेनला कुठून आले पैसे? विचारलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे. पण आपण हे काहीच विचारत नाही. आणि मग ते आपल्याला अमेरिकेत कसं आहे, युरोपमध्ये कसं आहे, तिकडे कसं आहे. मित्रांनो, हे जे जागतिकीकरण आहे ना, हे जागतिकीकरण दुसरं काही नसून नवीन वसाहतवादी शोषणाचं धोरण आहे. हे एका वाक्यात समजून घेतलं पाहिजे. दिस इज अ निओ कॉलोनियलायझेशन. या श्रीमंत देशांनी या जागतिक बाजाराच्या माध्यमातून पुन्हा तुमची आमची लूट करण्याचे धोरण तयार करून टाकले. आणि आमच्या देशातले तुमच्या माझ्यासारखे काही पांढरपेशे लोक जे सुखी झालेले आहेत ते या व्यवस्थेचे एजंट झालेले आहेत. मला हे म्हणायला काही संकोच नाही. किती लोकांना माहिती आहे की आज सोयाबीनला भाव का मिळत नाही? तुमच्यापैकी घरी कोणी सोयाबीनच्या भावाची चर्चा होते का? जरा हात वरती करावं. कापसाच्या भावाची चर्चा होते कधी घरात आई वडिलांमध्ये की बाबा बाजारात जाऊन सोयाबीन विकून आलो, पैसे आले नाही? त्याचा अर्थ तुमच्याकडे अजून शेतीवर जगणारं नाहीये काही. हेच दाखवतं की शेतकऱ्याचा मुलगा आणि मुलगी ह्या कॉलेजमध्ये पोहोचू शकत नाही. 2 वर्षापूर्वी 6,000-7,000 रुपये क्विंटल सोयाबीन खपलं. आजचे उपमुख्यमंत्री ते भाव मागत होते आणि आज 4,200 खपत नाही.
12,000 रुपये छोटे कापूस खपला, आज 7,000 7,500 रुपये खपत नाहीये. मी जागतिक बाजारातले भाव आणलेले आहेत. कालचा 19/3/2024 सी बॉट वरचे भाव आहेत. जागतिक बाजारातला सोयाबीनचा भाव आज 3,590 रुपये आहे. जरा विचार करा हो की मुक्त अर्थव्यवस्था म्हणणारे निर्यात करूनही भाव मिळेल का? आणि हा स्वस्त भावाचा सोयाबीन जर आला देशामध्ये तर काय होईल देशातल्या सोयाबीनच्या उत्पादकांची? कुठे जाऊन सांगणार आहे सगळं? रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. $400 प्रति टन पर्यंत गव्हाचा भाव गेला. 32 रुपये किलो. आमच्या देशाचे गव्हाचे भाव वाढायला लागले. आमच्या देशाने गव्हाची निर्यात बंद करून टाकली. आमच्या देशात गव्हाचं उत्पादन कमी झालं. सरकारची गव्हाची खरेदी झाली नाही. रेशन दुकानातनं गहू देण्याच्या ऐवजी तांदूळ जास्त दिला गेला. तांदूळचा एक्सपोर्ट बंद केला. गव्हाचा एक्सपोर्ट बंद केला. आज माहिती आहे गव्हाचा भाव काय जागतिक बाजारात? निवडणुका आहेत म्हणून मोदी सरकार आयात करत नाहीये. नाही तर आज जर गव्हाची आयात केली ना तर गव्हाचा भाव जागतिक बाजारात 1,700 ते 1,750 रुपये क्विंटल आहे. आमचा 2,275 रुपये MSP आहे. मोदींची गॅरंटी 2700 रुपयांची. विचार करावा की 1,750 रुपये क्विंटलचा गहू आयात झाला तर गहू उत्पादकांचं काय होईल? हे तर चांगलं आहे की स्वस्त तूर जगात मिळत नाहीये म्हणून तुरीचे भाव 9,000 10,000 रुपये टिकून आहे. स्वस्त तूर जर जगात मिळाली असती तर त्याचे भाव पाडून टाकले असते. खाद्य तेलाबद्दल तुम्ही बोललात. आज तुम्ही नागपूरला या, रिलायन्सच्या स्मार्ट डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जा. रशिया आणि युक्रेन मधनं आयात केलेलं सूर्यमुखी तेल 100 रुपये लिटरनी उपलब्ध आहे. सोयाबीनच्या तेलाचा भाव जगाच्या बाजारात 85 रुपये लिटर आहे. थोडा विचार करावा की अशा जागतिक बाजारामध्ये जागतिक व्यापाराच्या नावावर तुम्ही आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं हितरक्षण करू शकणार आहात का? आणि जगात भाव पडले म्हणून या देशात जर भाव पडणार असतील तर मग आमच्या देशातले शेतीमालाचे भाव का अमेरिका आणि युरोप ठरवणार आहे का? आणि मग आमच्या देशातल्या प्रधानमंत्र्यांची गरज काय आहे? त्याच्या गॅरंटीची गरज काय आहे? मित्रांनो, शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. प्रश्न फार भयंकर आहे. विनोबा भावेंनी भूदान म्हटलं, आमच्याकडे भूदानाचे ढोल वाजवले. तुम्हाला कोणाला विचारलं की विनोबा भावे कशाकरता प्रसिद्ध आहे तर तुमच्यापैकी काही सांगतील की भूदाना करतात, तर काही सांगतील की तेही करतात. पण विनोबा भावेंनी शेतीमालाचा भाव म्हटला होता. शेतीमालाचा भाव हा सगळ्यात जास्त असला पाहिजे असं म्हटलं होतं. ते किती लोकांना माहिती आहे? विनोबा भावेंनी म्हटलं होतं की सगळ्यात महाग शेतमाल असला पाहिजे. शेतमाल, खादी, दूध हे स्वस्त जर असेल तर या देशातले सगळे 70% 80% लोक जगणार कसे आहेत, त्यांचा विकास कसा होणार आहे हे विनोबा भावेंनी लिहून ठेवलेलं आहे. मी आणलेलं आहे माझ्यासोबत ते. विनोबा भावेंनी आणखीन एक गोष्ट सांगितली. विनोबा भावे म्हणाले होते पैसा लफंगा आहे. मी जे ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख केला, ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आसूचं प्रकरण 3ऱ्याचं पहिलं वाक्य आहे, गोऱ्या इंग्रज सरकारनं सरकारी कामगारांचे पगार वाढवून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना अखंड कर्जबाजारी केले. तुम्ही शेतकऱ्यांचा आसून उघडून ते वाक्य वाचा. माझं म्हणणं खोटं असेल तर तुम्ही सांगाल तिथे माफी मागून. त्यावेळेस लिहिलं त्यांनी. होय, इंग्रजांना कान पकडले त्यांची. वेतन वाढवण्याचा विरोध नाही हो. मी जे मनमोहन सिंगांना म्हटलं, आज जे बोलतोय एकीकडचं वेतन वाढतं, बाकी त्यांचं काय? विनोबा भावे म्हणाले ते पैसा लफंग आहे.
त्याचा अर्थ काय होता? अर्थशास्त्र परिषदेमध्ये मी मांडतोय, मी अर्थशास्त्र शिकलेलो नाही, मी डॉक्टर नाही, मी फक्त ग्रॅज्युएट आहे, पण हिंमत करतो डॉक्टर साहेबांसमोर सगळ्यांसमोर मांडण्याची. म्हणून तुम्ही चांगलं करता. विनोबाचं म्हणणं पैसा लफंगायच्या पाठीमागचा अर्थ काय होता? विनोबाच्या काही समर्थकांनी त्याच्यावर काय नंतर सुरू केलं, कांचन मुक्ती आलं, पैशापासून दूर राहा, पैशापासून दूर राहा. माझं मत असं आहे की विनोबांनी हे जे म्हटलं होतं ना, त्याचा अर्थ असा होता की एका वस्तीमध्ये गुंडा आहे, त्या गुंड्यामुळे त्या वस्तीत अशांतता राहते, त्या गुंडावर नियंत्रण केलं की वस्तीत शांतता येते. असं विनोबाचं म्हणणं होतं की पैसा लफंगा आहे, या पैशाच्या लफंगेगिरीवर समाजाचं नियंत्रण पाहिजे. पण दुर्दैवानं या पैशाच्या लफंगेगिरीवर लफंग्यांचं नियंत्रण आहे, म्हणून लफंगे मस्ती मजा करतात आहेत आणि समाज हा उद्ध्वस्त. काय होऊन राहिलं? काय एवढा पैसा शहर होतोय जमा? मी सरळ तुम्हाला प्रश्न विचारतो की मी स्वतः जाहीरपणे सांगतो की मी नागपूरला एक प्लॉट 1972 साली विकत घेतला, 3000 स्क्वेअर फूटचा. तो एका मध्यमवर्गीय माणसाच्या राहण्याकरता उपयोगात येईल, इथे बिझनेस वगैरे होऊ शकत नाही. तो प्लॉट जेव्हा मी 72 साली विकत घेतला तेव्हा मी माझ्या गावातली 3 एकर 4 एकर जमीन विकून तो प्लॉट विकत घेऊ शकत होतो. अशी किमतीची समानता होती. आज मी माझ्या गावातली इरिगेटेड 20 एकर जमीन विकली तरी तो 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट विकत घेऊ शकत नाही. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या माजी मंत्र्यांना आयबीएन लोकमत हा प्रश्न विचारलेला आहे जाहीरपणे. मला जरा सांगा हो की मी त्या प्लॉट करता काय मेहनत केली, काय घाम गाळला, त्याची किंमत इतकी वाढली आणि माझी जी बापदाद्याची जमीन एखाद्याची 1000 दाणे करते त्याची किंमत नाही वाढली. याचं उत्तर या पैशाच्या लफंगीगिरीमुळे आहे. त्याच्याकरता तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहोत. अमेरिकेचा एक अर्थशास्त्रज्ञ, त्याचं नाव मला डॉक्टर खांदेवाली सांगितलं, ब्राउनर, आईल ब्राउनर, आणि असं म्हटलं होतं की या व्यवस्थेनं तुमच्या माझ्या सगळ्या पांढर पेशांचे पगार वाढवणं, त्यांना बोनस देणं, त्यांना भत्ते देणं, या सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. म्हणून हे सगळे आता या व्यवस्थेचे एक प्रकारे दलाल झालेले आहेत आणि म्हणून मार्क्स नेलेला आहे. हे सगळं बंद करा ना. सगळ्याच्या दरवाज्यात मार्क्स दिसते. पहिले लाटके मोर्चे निघायचे मुंबईला, मृणाल गोरे त्या काढायच्या. आता कुठे आहे का लाटके मोर्चे? आता थोडे कांद्याचे भाव वाढले तर बोंब होते. भारत सरकारने काल कांदा निर्यात बंद केली. कांदा नाही घालला तर माणूस मरतो का? पण का कांदा निर्यात बंद करतात? का गहू निर्यात बंद करतात? का साखर निर्यात बंद करतात? का हे सगळं आयात करतात? उद्देश एकच आहे की शहरातले जे तुम्ही आम्ही आहोत, तुमच्या आमच्या जीवनात सुसह्य राहिलं पाहिजे. तुमच्या आमच्या मुलांना ऍक्टिव्ह मिळाली पाहिजे. तुमच्या आमच्या मुलींना ऍक्टिव्ह मिळाली पाहिजे. मित्रांनो, या पैशाच्या लफंगीगिरीला थांबवण्याकरता एक निर्णय घ्या ना. पर्यावरणाचं सगळे गोष्ट बोलतात ना, पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. केवढ्या स्कूटर वाढतात, केवढ्या ऍक्टिव्ह वाढतात, केवढे कार वाढतात, केवढे मायक्रोओव्हन वाढतात, केवढे फ्रीज वाढतात घराघरात, आणि कार्बन डायऑक्साईड इमिशन होत नाही. सरकारने एक निर्णय घेऊन दाखवावा ना. कर्ज घ्या, वस्तू विकत घ्या, एवढं फक्त बंद करा. मायक्रोओव्हन घ्यायला कर्ज, फ्रीज घ्यायला कर्ज, कार घ्यायला कर्ज, ऍक्टिव्हा घ्यायला कर्ज बंद करा बरं. आणि मग पाहू बरं काय होतं. तर खरंच पर्यावरण वाचवायचं आहे तुम्हाला तर मग गांधी जिवंत करा. आणि गांधींनी काय म्हटलं होतं? गांधींनी म्हटलं होतं, नेचर कॅन सॅटिस्फाय युअर नीड बट नॉट युअर ग्रीड. या जगात, देशातल्या जगात विकासाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. आणि ती व्याख्या जी आज आहे ती ही आहे, पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जी मोर, यू आर मोर डेव्हलप. हे बंद करावं लागेल. आणि गांधींनी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी ऊर्जा वापरणारी
आणि सर्व माणसाला माणसासारखा जगण्याची अधिकार देणारी राजकीय आर्थिक व्यवस्था स्थापन करणं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं ब्रीद वाक्य आहे. म्हणून मला असं वाटतंय की अशा परिस्थितीतनं या तरुण पोरापोरींमध्ये ही चेतना आली पाहिजे की या देशातली गरिबी ही त्या माणसाच्या नशिबामुळे नाही आहे. ही गरिबी या व्यवस्थेमुळे आहे, पैशाच्या लफंगगिरीमुळे आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आहे. आणि त्या धोरणांच्या विरोधात माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण करणारे राजकीय नेते, सामाजिक नेते, सरकारी अधिकारी तुमच्या पिढीतनं जन्माला यावे, पुढे व्हावे हीच प्रार्थना करतो. आणि मला इथे बोलवून ही संधी दिली याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. नमस्कार.